श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत अगदी शेतामध्ये मिळणारी भाजी जी की फुलापासून बनते। त्या फुलांना हदगा असे म्हणतात, जे की दोन रंगांमध्ये उपलब्ध असतात, पांढरा व लाल। मी पांढरे फुलं घेतलेली आहेत, अगदी करंजी सारखाच आकार असतो बरं। याला रानभाजी हदगा देखील म्हणतात। यामध्ये विटॅमिन ए, B12 आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, यामुळे हे खाण्याचे भरपूर फायदे असतात। मी इथे हदग्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर व्यवस्थित भाजून घ्यायच्या। त्याचा खालचा भाग जो हिरवा असतो तो नाही घ्यायचा, फक्त पाकळ्या तेवढ्या घ्यायच्या। तुम्ही कापून पण घेऊ शकता त्याला छोटं छोटं, मला अशीच आवडते त्यामुळे मी नाही कट केला। व्यवस्थित भाजून घ्यायचं। पाहू शकतात आपण जसं गोबी वगैरे भाजतो ना, तसं भाजून घ्यायचं त्याला। भाजून झालेलं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। पाणी भरपूर टाकावं, त्याच्यामुळे पाकळ्या एकदम अशा मोकळ्या मोकळ्या होतात आणि स्वच्छ होतात। एकदा स्वच्छ धुवून घ्या, नंतर पाण्यातून तसं अलगद काढून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। पूर्ण पाणी काढून टाकायचं। आता आपण इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे, ठेचून घ्यायचा। तुम्ही चटणी पण टाकू शकता, मला हिरव्या मिरच्याची आवडते म्हणून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी। आता जिरे, मोहऱ्या आणि तेल कोणतं पण यूज करू शकतात तुम्ही। मी इथे शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे। आता कांदा घेतलेला आहे, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे, ठेचा केलेला मिरच्याचा, तो पण व्यवस्थित तळून घेतला। आता कढीपत्ता, आता ते हदग्याचे फुलं जे भाजून ठेवलेले होते ते ॲड केलेले आहेत। ते व्यवस्थित फ्राय करून घ्या। आता मुगाची डाळ जी की मी 2 तास भिजून घेतली होती, आता मिक्स करायचं व्यवस्थित। मुगाची डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे, याची वाफळली पाहिजे, याची काळजी घ्यायची। प्लेट झाकून ठेवा, गॅस कमी करून 5 ते 10 मिनटं। पाहू शकता आपण। आता त्यामध्ये मीठ ॲड करत आहे मी आणि थोडीशी हळद। व्यवस्थित हलवून घ्यायचं। खायला पण खूप छान लागते भाजी। फायनली आपली भाजी तयार आहे, पाहू शकतात किती सुंदर झालेली।